नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत की विचारांना ब्रेक कसा लावायचा आणि तुमच्या मनाचं रिसेटिंग कसं करायचं. कधी-कधी असं होतं का की मनामध्ये खूप सारे विचार चालू आहेत. त्यामुळे तुमचं मन सतत भूतकाळामध्ये जातंय किंवा तुम्हाला कुठेतरी परफॉर्मन्स द्यायचा आहे, इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये टेन्शन येतंय की अरे आता कसं होणार? अशा सर्व विचारांमुळे तुमची झोप पण उडालेली आहे. तर तुम्ही जर का अशा ओव्हर थिंकिंगच्या समस्येची लढत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ आपण पार्टमध्ये बनवणार आहोत. चला तर मग पहिल्या पायरीपासून सुरुवात करूयात. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आता पहिल्या पायरीमध्ये काय आहे तर 5 तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या 5 गोष्टींचे निरीक्षण करा, त्याची नोंद घ्या. तुमच्या समोर दिसणाऱ्या मोठ्या नाही छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करा. जसे की समोर दिसणारा गुड नाईटचा लाईट, पंख्याचा रेग्युलेटर, खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या झाडाचे पान किंवा समोरची खुर्ची. 4 झाल्या. आणि अजून एक गोष्ट म्हणजे समोर दिसणारा मोबाईल. तर या 5 गोष्टींवरती लक्ष केंद्रित करायचं आहे. या सगळ्याची घाई अजिबात करायची नाही. स्टेप 2 त्याच्यामध्ये काय करायचंय तर तुम्हाला आत्ता या क्षणी स्पर्श करणाऱ्या 4 गोष्टी ह्यांचा स्पर्श अनुभवायचा आहे, त्यांची पोत अनुभवायची आहे. जसे की आत्ता तुमचे पाय जमिनीवरती आहे तर तो जमिनीचा होणारा स्पर्श, तुम्ही घातलेल्या कपड्याचा होणारा स्पर्श, तुमच्या घड्याळाचा किंवा गळ्यातले कानातले या सगळ्याचा तुम्हाला होणारा स्पर्श, तो स्पर्श अनुभवा, त्याचा पोत अनुभवा. तो कशा प्रकारे तुम्हाला फील होतोय ते पहा. जर का जवळपास कोणतीही वस्तू तुम्हाला आता स्पर्श होत नसेल तर तुम्ही स्वतःच्या त्वचेचा स्पर्श अनुभवा, तुमच्या केसांचा स्पर्श अनुभवा. अशा प्रकारे तुमच्या कपड्यांचा किंवा घातलेल्या वस्तूंचा ह्या सगळ्यांचा स्पर्श अनुभव. आता ह्याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे 3, 2, 1 हा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये पाहूया.